महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेचे कोट्यावधी रुपये सरकारनं संबंधित रुग्णालयांना दिलेले नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णांना या योजनांचा लाभ देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार आणि कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी केलाय. शहर प्रमुख सुनील मोदी यांनी 1 एप्रिल 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनांशी संलग्न रुग्णालयांची राज्य सरकारकडे किती रक्कम थकीत आहे याची माहिती अधिकारातून मागवली. यामध्ये मिळालेल्या माहितीवरून लाडकी बहीण योजनेच्या नादात आरोग्याचा खेळखंडोबा झाल्याचं दिसून आलंय, असं मोदी यांनी सांगितलं. 1 एप्रिल 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत या दोन्ही योजनांमधील तब्बल 270 कोटी रुपयांहून अधिक रक्कम रुग्णालयांना देण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालंय. या योजनांमधून रुग्णालयांना देय असणारी मोठी रक्कम थकीत असल्यामुळं खासगी रुग्णालयं या योजनांखाली रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करतायत असा आरोप उपनेते संजय पवार आणि शहर प्रमुख सुनील मोदी यांनी केलाय. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे 4,83,48,000 रुपये आणि पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेचे 1,14,19,000 रुपये थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकार रुग्णालयांचे पैसे थकीत ठेवून महाराष्ट्रात या योजना बंद पाडण्याचं षडयंत्र रचतंय की काय, अशी शंका उपस्थित होत असल्याचं पवार आणि मोदींनी सांगितलं. सरकारकडून वेळेत योजनेचे पैसे मिळत नसल्यानं काही रुग्णालयं उपचार नाकारतायत. अशावेळी रुग्ण दगावले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? रुग्णाला जर सेवा मिळणार नसेल तर राज्य आणि केंद्र सरकारनं जनतेची माफी मागावी, अशी मागणी उपनेते संजय पवार यांनी केली. पंतप्रधान नाव एका ठिकाणी तुम्ही दिलेलं आहे आणि जरा सुद्धा या शासनाला काही वाटत नाही, काहीच वाटत नाही. आज अशी परिस्थिती आहे की गो स्लो डाऊन म्हटल्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर एका दवाखान्याने सगळ्या महाराष्ट्रातील दवाखाने प्रतिनिधी आधी दिले जिल्ह्याची, तर प्रत्येक ठिकाणी रुग्णांना सांगतात की आमच्याकडे व्यवस्था नाही आहे, लेट करतायत आणि त्यात जर रुग्ण दगावले तर मग त्याला कोण आता जबाबदार आहे? आज पुण्याची परिस्थिती तुम्ही बघितलं तर सरकारी जागा त्यांना दिली, सगळं दिले नावाखाली त्यांच्या, आणि आज एका बिचारीचा हकनाक बळी गेला. अशा परिस्थितीने जर रुग्णाला जर सेवाच मिळाली नसेल तर महाराष्ट्र जनतेची माफी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान मागणं गरजेचं आहे, असं आमचं मत आहे. शहर प्रमुख सुनील मोदी यांनी या दोन्ही योजनांचा सर्वसामान्यांना लाभ व्हावा यासाठी रुग्णालयांची थकीत रक्कम तातडीनं देण्यात यावी अशी मागणी करणारं निवेदन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना देणार असल्याचं सांगितलंय. आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेतली नाही तर पक्षाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या पत्रकार बैठकीला शहर प्रमुख रविकिरण इंगवले, उपशहर प्रमुख युवराज खंडागळे, गोविंद वाघमारे आदी उपस्थित होते.